Amen. Amen. God lives in us. आणि देव आपल्यामध्ये राहतो. Amen. Amen. If someone asks you where is God, you may say here. आणि जर कुणी तुम्हाला विचारले देव कुठे आहे, तुम्ही म्हटले पाहिजे आत आहे, प्रभु हृदयात किधर आहे. है? बोले मैं 1 मिनट में दिखाता हूं. अरे प्रभु इधर है. Amen. Amen. God is in you. देव तुमच्यामध्ये आहे. You're the shrine of God. तुम्ही देवाचे निवास मंडप आहे. Wherever you go, He is there in जिथे you. तुम्ही जात आहे देव तुमच्या बरोबर आहे, तुमच्या आत आहे. You will never miss God. आणि तुम्ही देवाला कधीच चुकवणार नाही. Amen. Amen. You will never miss आणि God. तुम्ही कधीच देवाला चुकवणार नाही. Wherever you are, जिथे तुम्ही आहात God is always in you. देव नेहमी तुमच्यातच आहे. Amen. आमेन. He wrote it in the Bible. आणि त्यांनी शास्त्रामध्ये लिहिले आहे, I will never leave मी you तुम्हाला कधीच सोडणार nor नाही, forsake you. तुमचा त्याग कधीच करणार He नाही. didn't ask us. त्यांनी आम्हाला विचारले नाही. He didn't say whether if you are good, I'll be there with you. देवाने असं सांगितले नाही, जर तुम्ही चांगले आहात तर मी तुमच्या बरोबर राहीन. He decided त्यांनीच निर्णय केला to write that way. असं लिहायला, Amen. That Amen. I will never leave you. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. We didn't tell him. आम्ही देवाला सांगितले He नाही, chose त्यांनी निवडले to write that for us. असं लिहायला आपल्यासाठी. And God is not a man to tell lies. आणि देव कुठलाही मनुष्य नाही खोटं बोलण्यासाठी. Amen. आमेन. He is the truth. देव सत्य आहे. Okay, today we will see, आज आपण पाहणार आहे, you know, the Bible says शास्त्र म्हणत आहे, Jesus bore all our sins. येशूने आपले सर्व पाप वाहिले. Hello? You know, many Christians say, oh, I know this, I know that. See, that's not the question. आणि अनेक ख्रिस्ती बोलत आहे, मला ही गोष्टी माहिती आहे, ती गोष्टी माहिती आहे. हे You- काय प्रश्न नाही. You need to get the revelation. तुम्हाला प्रकटीकरण पाहिजे. You must keep on hearing till you get the revelation. आणि तुम्ही सतत ते वचन ऐकले पाहिजे, जोपर्यंत तुम्हाला प्रकाश किंवा प्रकटीकरण मिळत नाही तोपर्यंत. It's not just an information. आणि फक्त काय माहिती नाही. You know, some people can give you information काय लोक तुम्हाला माहिती देऊ शकत आहे through mental knowledge, आणि मानसिक ज्ञानाने, but we give revelation पण आम्ही तुम्हाला प्रकाशित प्रकटीकरण देतो, that comes from God. जो देवापासून येतो. When you keep meditating on the scripture, जेव्हा तुम्ही सतत वचनावर मनन then करत God राहता, opens your eyes आणि मग देव तुमच्या डोळे and suddenly उघडतो you see something beautiful. आणि अचानक तुम्ही काहीतरी सुंदर गोष्टी पाहता. Oh, praise God. की प्रभूची स्तुती असो, That is faith. आणि तो आहे विश्वास. Amen. आमेन. Okay. So Jesus took all our sins, आणि येशूने आपले सर्व पाप घेतले, all our sickness, आपले सर्व आजार all घेतले, our disease. आपले सर्व रोग घेतले, He removed every curse. आणि त्यांनी प्रत्येक शाप काढले. Amen. Amen. This is the truth we must always keep before us. आणि ही सत्य नेहमी आपण आपल्या पुढे ठेवले पाहिजे. Matthew 8:16 to 17 says, मग ते 8:16-17 म्हणत आहे that evening की त्या संध्याकाळी many demon possessed people were brought to Jesus. अनेक भूतग्रस्त लोक येशूकडे आणण्यात आले. He cast out the evil spirits with a simple command, आणि त्याने भूताला एक शब्दाने बाहेर घालवले, and he healed all the sick. आणि त्यांनी सर्व आजारी लोकांना बरं केले. He healed त्यांनी आरोग्य दिले, all the sick. सर्व आजारी लोकांना बरं केले. We are in that all. आम्ही त्या सर्व मध्ये आहे. Amen. आमेन. All the sick. आणि सर्व आजार. That means, oh my, means we should never be some exceptional, नहीं मेरा केस अलग है, ऐसा कभी नहीं सोचने का. Amen. आमेन. He doesn't want anyone to have any sickness. आणि येशूची इच्छा नाही की कुणामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार असावे. Let us come to that foundation. आपण त्या पायाकडे येऊ. Let us move from there. आपण तिथून पुढे जाऊया. Don't even dilute it. आणि त्याला पातळ देखील करू नका. You know, then your faith will not be strong. मग तुमचा विश्वास बलवान Let नसेल. us be at the highest faith आपण सर्वात उंच विश्वासाच्या शिखरावर असू. and believing that He wants everyone healed. आणि असं आपण विश्वास करूया की येशूची इच्छा आहे की सर्व लोक आरोग्यदायी असले पाहिजे. Because the devil will prompt, he will tell you, कारण शैतान तुम्हाला सुचवणार, no, this maybe God, it's not God's will. आणि ही देवाची इच्छा नसेल, Or this is a big sickness. किंवा हे मोठा आजार Or आहे, maybe you did something. किंवा तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्या He असेल, will try to dilute your faith. आणि तो तुमच्या विश्वासाला पातळ करायचा So, प्रयत्न करतो. if we have something low kind of faith based on low revelation, जर आपल्याकडे कमी प्रकारचा विश्वास आहे, कमी प्रकारच्या प्रकटीकरणाच्या then अनुसार, you will very soon quit. मग तुम्ही खूपच लवकर सोडून देणार. Let us go to the depth of revelation. आपण प्रकटीकरणाच्या खोलीवर जाऊया. Amen. आमेन. उसके ऊपर हम लोग आगे बढ़ेंगे, क्योंकि पहले रेवलेशन कम है, फेथ कम है, उसके ऊपर से फाइट करने का और थोड़ा वो टेम्पटेशन डाला हम लोग क्विट करते हैं. इससे अच्छा go to the depth of revelation. आणि प्रकटीकरणाच्या खोलीवर तुम्ही जावा. And थोड़ा कम ज्यादा भी हो गया तो we'll overcome.
आणि थोडे कमी जास्ती जरी झाली तरी आम्ही जेवंत होणार. Amen. Amen. If you say, oh, some were healed, then you'll go from some. Maybe I am in that some. So let us not have any loopholes there. आणि तुम्ही बोलले काही लोक बरे झाले आणि तुम्ही त्या कमी लोकांमध्ये असू नये. Whatever people say. आणि जे काही लोक बोलत I आहेत don't want to go there. मला तिथे जायचं नाही You know, कम से नहीं जाने, आणि मला कमी गोष्टीतून पुढे जायचं नाही highest से जाएंगे हम. आणि सर्वात उंचावरूनच मला जायचं आहे. Amen. So there are some basic foundations. म्हणून काय मूलभूत पाया आहे. If you take up that, आणि तुम्ही ते जर घेतले then you are starting with the highest faith. मग तुम्ही सर्वात उंच विश्वासाने सुरू करत आहात. You know, एक बार highest faith में से निकला तो डेविल बोलेगा, अरे बाप रे इधर पहुंच गया क्या, इधर से नीचे से देवी जाता था, उसको थोड़ा बहुत अड़चन डाल के मैं नीचे गिरा सकता था, मगर ये तो ऑल आई हील्ड ऐसा बोल रहा है, अभी इसको नीचे गिराने का तो तकलीफ है. आर यू अंडरस्टैंडिंग? तुम्हाला कळत आहे का? Okay, so he cast out evils with a simple command and he healed all the sick. आणि त्यांनी सर्व भूतांना बाहेर काढले आणि एका आज्ञेने त्यांनी सर्व आजारग्रस्त लोकांना बरं केले. It doesn't end there. आणि तिथे शेवट होत नाही. This fulfilled the word of the Lord. आणि हे देवाच्या वचनाला पूर्ण केले. See, this healing was based on what Jesus did. आणि हे आरोग्य त्या गोष्टीवर होते जे येशूने केले It होते. has got nothing to do with you. आणि तुमच्या बरोबर काय घेणे देणे नाही. This was the fulfillment. आणि ही पूर्ती होती. When you saw Jesus healing, आणि ज्यात तुम्ही पाहिले की येशू आरोग्य देत आहे this was based on his work. आणि हे त्याच्या शब्दावर आधारित होते. Amen. आमेन. Hello. So you should see that work what Jesus did for you. म्हणून तुम्ही ते काम पाहिले पाहिजे जे येशूने तुमच्यासाठी केले आहे. It's not your faith आणि हे तुमचा विश्वास on your नाही, own works. तुमच्या स्वतःच्या कामावर. Amen. Amen. So see, he says very clearly, आणि ते स्पष्टपणे म्हटले आहे this is in fulfillment of the Lord through the prophet Isaiah who said he took our sickness and removed our diseases. आणि त्यांनी स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. See, prophet Isaiah आणि यशाया जो संदेष्टा in होता 53rd chapter, आणि तिसरा अध्यायमध्ये 53rd chapter, आणि 53 जे अध्याय आहे by revelation, आणि प्रकटीकरणाच्या द्वारे foretold of the sufferings आणि त्यांनी पूर्वीच त्याच्या दुःखाविषयी सांगितले of Christ on the cross, ख्रिस्ताच्या जे क्रूसावर होणार आहे and also gives us a picture of the crucifixion. आणि आपल्याला खिळण्याविषयी देखील एक चित्र तो देतो. And he also says in Isaiah 53:5, आणि यशाया 53:5 मध्ये तो and म्हणत with आहे, his stripe we ourselves are healed. आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्ही स्वतः आरोग्यदायी He's झालो. not saying you are healed because you're good, आणि असं म्हटले नाही तुम्ही आरोग्यदायी आहे कारण because तुम्ही you चांगले आहात, fasted and prayed, तुम्ही उपवास व प्रार्थना केले म्हणून, because of your merit, आणि तुमच्या because योग्यता you deserve. तुम्ही लायक आहे There is म्हणून. no because there. आणि तिथे कुठलाही कारण नाही. With his stripes, आणि त्याला बसलेल्या फटक्याने. praise the Lord. Amen. So I can believe आणि मी विश्वास करू शकतो and receive. आणि प्राप्त करू शकतो. Amen. आमेन. It is by stripe I was healed. आणि त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाले. It has got nothing to do with me. आणि माझ्या बरोबर काय घेणे देणे It has नाही. got everything with आणि Jesus. प्रत्येक गोष्टी येशू बरोबरच आहे. Because of what he did, आणि येशूने काय केलं त्याच्यामुळे I received healing. मला आरोग्य प्राप्त So झाले. my faith is what he did. म्हणून माझा विश्वास त्याच्यावर आहे जो येशूने केला आहे. Even see, when Matthew is talking, he's saying, you see what Jesus is doing is healing. This is the fulfillment. आणि मग ते सांगितले बघा येशू आरोग्य देत आहे ही यशाया संदेशाने सांगितले ते पूर्ण झाले पाहिजे म्हणून असं झाले. That prophet Isaiah, जो यशाया संदेष्टा होता so he was given the revelation, he was shown this, आणि यशाया संदेष्टानं हे प्रकटीकरण दाखवण्यात आले. and based on that, this healing is happening. आणि त्याच्या आधारे ही आरोग्य होत आहे. Amen. Amen. So don't look at yourself. म्हणून स्वतःकडे बघू नका. Look at what Jesus did. आणि बघा की येशूने काय केलं आहे. Amen. Amen. So this is what Matthew is quoting now, आणि असंच मग ते सांगत आहे that the Lord Jesus took our infirmities की येशूने आपले विकार घेतले and bore our sicknesses. आणि आपले आजार त्यांनी वाहिले. That's why the word of God is very important for म्हणून us. देवाचे वचन खूप महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. Amen. Very, very important. खूप खूप महत्त्वाची आहे. You need to renew your mind तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले by the word पाहिजे. of God. देवाच्या वचनाने By the renewed mind, आणि नवीन झालेल्या मनाने you live the new life. तुम्ही नवीन जीवन जगू शकता. Because we have a new life. कारण आपल्याकडे एक नवीन जीवन आहे. Amen. आमेन. We are born again means आमच्या नवीन जन्म We have झाले new म्हणून life. आपल्याकडे नवीन जीवन आहे. the people of the world have the natural life, आणि जगाच्या लोकांकडे नैसर्गिक but जीवन we आहे. have spiritual life. पण आपल्याकडे आत्मिक जीवन देखील आहे. Amen. आमेन. We have the new life. आपल्याकडे नवीन जीवन आहे. Let us live the new. आपण नवीन जीवन जगूया. So for that to happen,
म्हणून ते Renew your गोष्टी घडण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला नवीन केले based on the पाहिजे. new. नवीन गोष्टीच्या आधारे No, don't read the Bible to do it. No, no. आपण शास्त्र वाचत नाही ते करण्यासाठी You know, for us, under the new covenant of grace, आणि कृपेच्या नवीन करारा We- खाली आपल्यासाठी we're not trying to do it. आपण गोष्टी करायचा Here प्रयत्न is करत where Christians have failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले आहेत. We take something, अच्छा मैं अभी ना उपास प्रार्थना अभी ना, नहीं नहीं नहीं, तुमको कौन बोला ये सब करने को? ये तुमको बता रहे हैं न्यू लाइफ का जीवन है. This is the way you live. आणि अशा प्रकारे तुम्ही जगत आहे. नवीन प्रकारचे जीवन असं आहे. That means त्याच्या you need to believe. तुम्ही विश्वास केला पाहिजे. You know, in Pimpri when I was teaching, I showed them आणि the most पिंपरीमध्ये- important word, faith. आणि पिंपरीमध्ये जेव्हा मी त्यांना शिकवण देत होता तेव्हा मी त्यांना खूप महत्त्वाचे शब्द दाखवले. विश्वास Believe. आणि भरोसा करणे. The first sin the devil brought is doubt. आणि प्रथम पाप जो शैतानाने आणले तो होता शंका. In the Garden of Eden, एदन बागेमध्ये it was against faith. तो विश्वासाच्या विरुद्धच होता. So the devil will always try to put doubt. म्हणून शैतान नेहमी शंका घालायचा प्रयत्न करणार. And we are winners when you have faith. आणि जेव्हा आपल्याकडे विश्वास असतो तेव्हा आपण विजेता असतो. Amen. That's Amen. why we come to church to hear the word. म्हणून आम्ही मंडळीमध्ये येतो वचन ऐकण्यासाठी. You can hear 100 times. आणि 100 वेळेस तुम्ही वचन ऐकू You will शकता. not believe. Just the last week, आणि मागच्या आठवड्यात from 9 to 5, I was just thinking about Romans 6:23. आणि सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी रोम करा 6:23 वर मनन I was करत just होता. studying it. मी अभ्यास करत होता. You know, some people say, अरे ये तो तुमको मालूम है. ऐसा नहीं है. वचन में जो खोल है ना वो नेवर एंडिंग स्टोरी है. Amen. Amen. Even in heaven we have the book. आणि स्वर्गामध्ये देखील आपल्याकडे ही पुस्तक असेल. You'll try to understand more. आणि तुम्ही अधिक समजण्याचा प्रयत्न करणार. There's so much depth. आणि खूपच खोल आहे. You can never say, अभी मेरे को मालूम पड़े. कभी नहीं. You can go deeper and deeper. आणि तुम्ही खोल व खोल It जाऊ is शकता. God's word. आणि हे देवाचे वचन आहे. Amen. How Amen. can you say it is shallow? आणि तुम्ही कसं बोलू शकत आहे की खोल नाही. Okay. So Matthew is quoting that the Lord Matthew- Jesus took our infirmities and bore our sickness. आणि मग ते बोलत आहे की येशूने आपल्या विकार घेतले आणि आपण आपले आजार वाहिले. This healing is based on what Jesus did. आणि हे आरोग्य त्या गोष्टीवर आहे जो येशूने केला So you आहे. can all receive. म्हणून तुम्ही सर्व प्राप्त करू शकत आहे. Amen. आमेन. Don't give up. आणि आशा सोडू नका. You know, yesterday I was giving about health also. आणि काल मी आरोग्याविषयी देखील बोलत How to होते. take care of your health. आपण आपल्या तब्येतीची कशी काळजी घेतली That's पाहिजे very important. खूप महत्वाची आहे. You know, health is everything. आणि Hello. आरोग्य सर्व हा? काय आहे, तब्येत सर्व काय आहे. You hear that message. आणि तुम्ही ते संदेश ऐका. You know, some sicknesses are genetic. We know that. People say that. आणि काय जे आजार आहे अनुवांशिक आहे, काय लोक असं म्हणत आहे. But, you know, that's what people say. आणि असं लोक Genetic म्हणत है, आहे. इसके लिए कुछ नहीं कर सकते. But we are born again. We are new. पण आपला नवीन जन्म झालेला आहे, आपण नवीन आहे. By faith, we disconnect ourselves आणि विश्वासाने From the आपण world. स्वतःचा विजोड करत आहे जुन्या and we गोष्टीपासून. connect ourselves to God. आणि आपण स्वतःची जोड करत आहे देवाबरोबर. So that genetic problem is solved. म्हणून ते अनुवंशिक जी समस्या आहे ती The निघून second जाते. is environment. आणि दुसरं आहे पर्यावरण. This is the fallen world, आणि जे पतन पावलेल्या जगामुळे isn't it? Environment की वजह से भी बहुत होता है. आणि Third, वातावरणमुळे होतो. तिसरा environment you cannot help it. आणि वातावरणचं आपण काय करू शकत नाही. Third is our lifestyle. तिसरा आहे आपलं जीवनशैली. This area you have to take care. आणि ह्या भागामध्ये तुम्ही काळजी घेतली पाहिजे. That is in your hands. आणि हे तुमच्या हातात आहे. You cannot put that on God. आणि हे गोष्टी तुम्ही देवावर ठेवू शकत नाही. What you eat. आणि तुम्ही काय खात आहात. वड़ा पाव. हाँ? किधर दिखा उधर वड़ा पाव खाया. हाँ? वो वड़ा रखते उधर. वो आदमी आता, अरे गरम है क्या? अच्छा इतना अच्छा. दूसरा आएगा, अरे ये गरम. अच्छा 50 लोग आएंगे. तुम बोलते हाँ ये दो. बोले 1 मिनट मैं ग्लव्स डालता हूँ. ग्लव्स डालो, कुछ भी डालो. हाँ? And we eat that. आणि आपण तेच खातो. We need to be very careful with the lifestyle. आपण आपल्या जीवनशैली बरोबर खूप जपले Hello. पाहिजे. तो बच्चे लोग को बॉबी खिलाओ. Anything we eat. आपण कुठल्याही गोष्टी खातो. You know, even I was like that. आणि मी देखील असाच होता. I used to eat anything. आणि मी काहीही खात होता. You know, I told the church yesterday. आणि मी काल मंडळीला सांगितले. I saw an advertisement आणि many मी years back. विज्ञापन पाहिले खूप वर्षांपूर्वी. You know, this will keep the blood clean. आणि हे जे आहे औषध तुमच्या रक्ताला शुद्ध ठेवणार. Safi साफी and Aurekta, Surakta strong. सुरक्ता स्ट्रॉंग. And you know, I have sweet tooth, so I loved it because it was sweet.
आणि मला गोड खायला खूप आवडतं आणि तो गोड होता म्हणून मला ते घ्यायला खूप इतना आवडतं. गोड खाया, oh my God, beyond. आणि पलीकडेच मी गेलो. Then Holy Spirit started to teach me all this. मग पवित्र आत्मा मला सर्व गोष्टी We need शिकवायला to सुरू check केले. every label. आपण प्रत्येक जे लेबल आहे ते चेक केले पाहिजे. Amen. Amen. It's our lifestyle. आणि हे आपलं What जीवनशैली we आहे. eat, आपण काय खातो, we do exercise or not. आपण व्यायाम करतो की In नाही. this area, you cannot blame it on God. आणि ह्या भागामध्ये आपण देवावर दोष लावू शकत नाही. Amen. Amen. One day I'll come up with that topic. आणि एक दिवस मी ते विषय देखील घेणार How आहे. you should take care of yourself. आपण स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे. Amen. आमेन. Okay. You know, there are 47 times where we see he healed. No, there are about 17 times in the gospel आणि सुवार्थामध्ये 17 वेळेस आहे where Jesus healed all जिथे येशूने सर्वांना बरं केले. of the sick who were present. आणि जे आजारी लोक त्याच्या पुढे उपस्थित होते त्या सर्व लोकांना येशूने आरोग्य दिले. You know, the Bible says what was important only is written. Actually, if the Lord would have written everything what the Lord did, oh my, we would have had to carry the Bibles in a truck. आणि जे महत्वाचे होते तेच शास्त्रामध्ये लिहिले आहे. जर येशूने सर्व गोष्टी जे केले आहेत ते जर लिहिले असते तर आपल्याला पवित्र शास्त्र एक ट्रक मध्ये घेऊन यावं लागले असते. तुम चर्च में आओ बोले तो सबका गाड़ी में आएगा बाइबल. इतना लेके जाने पड़ता था. अपना अपना गाड़ी में बाइबल लेके आओ. हाँ, इतना प्रभु ने किया है कि ये वर्ल्ड में भी बुक्स रखने का काम हो जाएगा. इतना क्या है. That's why when we go to heaven, we'll know all this. म्हणून जेव्हा मी स्वर्गात जाणार आपल्याला सर्व गोष्टी कळेल. But whatever is important, God has put it there. पण जे काय महत्वाचे प्रभूने तेच पवित्र So शास्त्रामध्ये based on ठेवले. that, I'm saying it is 17 times in the Gospels आणि त्याच्या आधारे मी म्हणत आहे की सुवार्थामध्ये 17 वेळेस लिहिले आहे where Jesus healed all. जिथे येशूने सर्वांना आरोग्य दिले. And there also it says, you know, sickness is demonic oppression. आणि इथे म्हटलंय की जे आजार आहे शैतानी त्रास आहे. And there are about 47 other times आणि 47 इतर वेळ आहे where he healed one or two people at a time. आणि जिथे त्यांनी दोन वेळेस त्यांनी दोन लोकांना एका वेळेस बरं केले. Isaiah 53:5 says, आणि येशाया 53:5 it makes it very clear, आणि अगदी स्पष्ट करत आहे he was speaking of physical healing of our आणि bodies. तो आपल्या शरीराच्या शारीरिक आरोग्याविषयी बोलत होता. Amen. You know, Amen. many of us thought आणि that अनेकांच्या- God is only interested in our spirit. आणि अनेकांना वाटलं की देवाला फक्त आपल्या आत्मामध्येच रुची आहे किंवा आवड आहे. So they don't know whether God will heal their body. म्हणून त्यांना माहिती नाही की देव त्यांना त्यांच्या शरीराला आरोग्य देणार किंवा Yesterday नाही. I taught on that area. आणि काल त्या भागावर देखील मी You शिकवण know, दिले. the Lord is also the savior of our body. आणि प्रभू आपला शरीराच्या देखील तारणहारा आहे. Amen. आमेन. Don't think he's not bothered about our body. आणि असं विचार No. करू नका की देवाला आपल्या शरीराची काळजी We are the नाही. temple of God. आम्ही देवाचे मंदिर आहे He's the savior of the body. आणि तो शरीराचा तारणहारा आहे. Amen. आमेन. And we are the parts of his body. आणि आम्ही त्याचे शरीराचे भाग आहे. All अवयव of आहे. us. आणि आपण सर्व All of us. आपण सर्व लोक We are the part of his. That means we are the body of Christ. आणि आम्ही सर्व त्याच्या शरीराचे अवयव आहे म्हणजे आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहे. The more you become conscious of आणि this, जितकं तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होतो your faith will always work. तुमचा विश्वास नेहमी काम करणार. See, for faith to work, you must be conscious of the truth of God's word. आणि विश्वासाला काम करण्यासाठी देवाच्या वचनाच्या सत्याची तुम्हाला जाणीव असले पाहिजे. Amen. Amen. You must live with that consciousness, not consciousness of sin. Many preach in such a way that they make you conscious of sin. आणि तुम्ही ह्या गोष्टीची जाणीवता ठेवले पाहिजे. अनेक लोक तुम्हाला असं जाणीवता ठेवण्यासाठी सांगत आहे पापाविषयी. You must be conscious of righteousness. आणि तुम्हाला नीतिमत्वाविषयी जाणीवता असले पाहिजे. Amen. आमेन. He became sin for us that we become the righteousness of God. आणि तो आपल्यासाठी पाप झाला जेणेकरून आपण देवाच्या नीतिमत्वता So होऊ be शकत more नाही म्हणून. conscious of that. आणि आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव होते. Amen. Others will feel condemned. आणि नाहीतर तुम्हाला दंडित You'll वाटेल. have fear. तुमच्यात भीती असेल And then faith won't work. आणि मग विश्वास काम करणार नाही. And the devil wants that. आणि शैतानाला असंच पाहिजे. Okay. So we see here आपण इथे that पाहतो in Isaiah 53:5, आणि येशाया 53:5 he was speaking of physical healing of our bodies. आणि येशाया आपल्या शरीराच्या शारीरिक आरोग्याविषयी बोलत होता. He bought me with a price, आणि त्यांनी एक किंमत देऊन मला विकत घेतले with his own blood. त्याच्या स्वतःच्या रक्ताने. I belong to him. आणि मी देवाचा आहे. You know, for all this to happen, you need to also study about your words.
आणि हे सर्व गोष्टी घडण्यासाठी तुम्ही तुमच्या शब्दांचा देखील अभ्यास You know, केला there is पाहिजे. something that is linked to these messages. आणि अशा काही गोष्टी आहेत जे ह्या संदेशांबरोबर जुळले Like आहे. how to keep your soul clean जसं कसं तुम्ही तुमच्या जीवाला शुद्ध ठेवले पाहिजे and how to use your words. आणि तुमच्या शब्दाचा तुम्ही कसं उपयोग Death केला and power are in the power of your tongue. आणि मरण व जीवन तुमच्या जिभेच्या सामर्थ्यात Death and आहे life are in the power of your tongue. आणि जीवन व मरण तुमच्या जिभेच्या You सामर्थ्यात don't आहे. have to look out here and there. आणि तुम्हाला इथे तिथे बघायची गरज नाही Power is here. आणि सामर्थ्य आपल्या जीवामध्येच आहे. So take care म्हणून काळजी घ्या what you speak तुम्ही काय बोलत आहात and what you don't speak. आणि जे तुम्ही बोलत नाही. Amen. So these areas you need to take care. आणि ह्या भागामध्ये तुम्ही काळजी So घेतली I'll पाहिजे. give you a separate message for all this. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक वेगळं You संदेश need to देणार. forgive yourself. तुम्ही स्वतःला क्षमा केले पाहिजे. Amen. आमेन. Don't hate yourself, स्वतःचा द्वेष करू नका but take care of your language. आणि तुमच्या भाषेची तुम्ही काळजी घ्या. ये एरिया तो सबसे ज्यादा संभालने पड़ेगा. Amen. हाथ हम लोग कभी तो भी उठाते हैं, मुंह तो ऐसा चलता हमारा. You don't know what you have sown for your life in the past. आणि तुम्हाला माहित नाही भूतकाळमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टीची पेरणी केली आहे तुमच्या जीवनासाठी. The people of the world don't know that. आणि जगाच्या लोकांना तर हे माहिती But नाही. praise God, God reveals it to us. पण प्रभूची स्तुती असो, प्रभू हे सर्व गोष्टी आपल्याला प्रगट करतो. So Jesus provided for physical healing म्हणून येशूने शारीरिक आरोग्यासाठी पुरवठा as केला well आहे as forgiveness of sins. आणि पापाच्या क्षमा देखील त्यांनी केली आहे. Amen. आमेन. And healing is a part of our salvation. आणि आरोग्य आपल्या तारणाचा एक भाग आहे. If we say we are saved, we are healed. जर आपण म्हणत आहे की आपल्या तारण झालेलं आहे मग आपण आरोग्यदायी देखील आहे. Amen. Amen. You know, we think we are saved, आपल्याला वाटतं फक्त आपलं तारण but for झालं healing, क्या मान प्रभु का इच्छा है क्या? ऐसा नहीं, that is wrong. हे चुकीचं आहे. If you say you are saved, जर तुम्ही म्हणताय तुमचे तारण झाले you आहे, also say you are healed. तुम्ही असं देखील म्हटले पाहिजे की तुम्ही आरोग्यदायी But आहात. since you don't know, पण तुम्हाला माहिती नाही you म्हणून cannot put faith in that area. तुम्ही त्या भागामध्ये विश्वास घालू You शकत know, I have नाही. always seen this. मी नेहमी पाहिले आहे Christian can believe that God can forgive them, आणि ख्रिस्ती लोक विश्वास करू शकत आहे की देव त्यांना क्षमा करू शकत आहे. but they cannot believe that God has forgiven them. पण ते असं विश्वास करू शकत नाही की देवाने त्यांना क्षमा केले आहे. See, if you know that, जर तुम्हाला ते माहिती आहे you know, usually I speak both the messages, आणि सहज मी दोन्ही संदेश बोलतो some from the low level, आणि काय खालच्या some स्तरापासून from the high level. आणि काय उंच स्तरापासून. You know, I make it clear because some people say, अरे pastor तो उस टाइम पे ऐसा बोला, मगर अभी ऐसा बोलता, because there are different levels of faith. कारण विश्वासाचे वेगवेगळे पातळीचे लोक आहे म्हणून So I try to address everyone म्हणून मी सर्वांना संबोधित करायचा because प्रयत्न God करतो. loves everyone. कारण देव सर्वांवर प्रीती Even करतो. if you are sick, God loves you. जरी तुम्ही आजारी आहेत तरी देव तुमच्यावर प्रीती करतो. Don't feel condemned. आणि दंडित वाटून घेऊ नका. Not the devil make you feel condemned. आणि शैतानाने तुम्हाला दंडित वाटून देऊ नये. Amen. Amen. Don't be depressed. आणि निराश होऊ नका Don't become angry at yourself. आणि स्वतःवर तुम्ही रागिष्ट होऊ नका. God loves you the same. देव सारखाच रीतीने तुमच्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. Don't think because you're a big sinner, that's why you're sick. No. असं विचार करू नका की तुम्ही मोठे पापी आहे म्हणून तुम्ही आजारी आहे असं नाही. Okay, so Jesus provided for both. म्हणून येशूने दोघांसाठी पुरवठा केलेली आहे. For salvation of our तारणासाठी sins and आपल्या also पापांची क्षमा केली आहे. salvation of our sickness and disease and curse. आणि आजार व रोग व शापासाठी देखील त्यांनी आपल्यासाठी तारण उपलब्ध Next, केलं आहे. we see this. आपण दुसरा पाहतो. Nowhere do we find Jesus refusing to heal anyone. आणि असं आपल्याला कुठेही दिसत नाही की येशूने नाकारले की त्यांनी कुणाला आरोग्य दिले पाहिजे म्हणून. In the light of Jesus' statement that he could do nothing of himself, आणि ह्या वाक्यामध्ये की येशू स्वतःहून काय करू शकत नव्हता but ह्या वाक्यामध्ये. only that he sees the Father do. आणि फक्त जो तो पिता करत आहे ते करत आहे. He says, whatever the Father does, I do. आणि येशूने सांगितले जो पिता करतो तसंच मी करतो. That means whatever he did, त्याचा अर्थ आहे की जो काही येशूने केला or the healing that he did, की आरोग्य जो येशूने केला it is the proof ते पुरावा आहे that it is always God's will to heal. की ही देवाची नेहमी इच्छा आहे की देवाने आरोग्यच दिले पाहिजे. Amen. आमेन. वो क्या बोला, मैं खुद से नहीं करता हूँ, जो मैं देखता हूँ पिता परमेश्वर करता हूँ, मैं वही करता हूँ. इसका मतलब उसका एक्शंस ये बताता है कि परमेश्वर चाहता है कि सब लोगों को आरोग्य मिले. Amen. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Because Jesus did not do anything on his own. कारण येशू स्वतःहून काय केला नाही. What his Father did, he did. आणि जो पिताने केला तसंच येशूने केला. He was the manifestation of the Father. आणि तो पिताचा प्रकटीकरण होता. So if he didn't heal, then we would say God doesn't want us to be healed. जर येशूने आरोग्य दिले नसते तर आपण बोलू शकत होता की देवाची इच्छा नाही की आपण आरोग्य If he healed all, जर त्यांनी सर्वांना आरोग्य we दिले can say आपण बोलू God शकत wants all of us to be की healed. देवाची इच्छा आहे की सर्वांनाच आरोग्य मिळाले पाहिजे. Amen. आमेन.
So looking at Jesus, म्हणून येशूकडे पाहून we can say आपण बोलू शकत it आहे is God's will ही देवाची इच्छा आहे that we must be healed. की आपण आरोग्यदायी असलेच पाहिजे. So never have doubt. म्हणून कधी शंका बाळगू नका. प्रभु तुम्हारा इच्छा है क्या, ऐसा कभी पूछो भी मत. वो तुम लो लेवल से जाता है. बहुत लोगों का प्रेयर लो लेवल से शुरू होता है, बिलीविंग लो लेवल से शुरू होता है, बेस्ड ऑन द लो लेवल रेवल्यूशन. आणि खालच्या स्तराच्या प्रकटीकरण अनुसार ते बोलत आहे टेक द हाईएस्ट. आणि उंच स्तराच्या प्रकटीकरण विश्वास घ्या. Whether people like you, whether people believe it, don't forget that. आणि लोक तुम्हाला पसंत करत आहे, विश्वास करत आहे किंवा नाही ते विसरून जा. तुम हाईएस्ट रेवल्यूशन में रहो, हाईएस्ट फेथ से स्टार्ट हो जाओ और उसके बाद आगे देखेंगे क्या होता है. Amen. Don't go from the low level faith. आणि खालच्या स्तराच्या विश्वासापासून पुढे Because जाऊ you heard a नका. message, no, God doesn't heal everyone. की तुम्ही असा संदेश ऐकले असेल की ते सर्वांना आरोग्य देत नाही. If you hear that kind of message, जर तुम्ही अशा प्रकारचे संदेश then you ऐकले will start with a low level faith. मग तुम्ही खालच्या स्तराच्या विश्वासाने पुढे जाणार Boundary line. आणि ते अगदी तुम्ही You काठीवर are असेल standing on the boundary line. आणि तुम्ही बाउंड्री लाईन वर आहे. थोड़ा डेवल ने पुश किया तो गए तुम, बाउंड्री पे खड़े हो तुम. अगदी किनारावर आहे. उसका जब पूरा अंदर ही चले जाओ ना, डेवल आने को आएगा भी नहीं. बोलता बहुत अंदर है बाबा, जानते हैं इसको, दूसरा किसको पकड़ो जब बाउंड्री लाइन फेथ में है, उसके पीछे चलो ना, इसके पीछे टाइम वेस्ट करने का क्यों. अभी प्रभु जल्दी आ रहा है. प्रभु नहीं आ रहा है जल्दी, डोंट वरी. प्रभू एवढा लवकर येत I नाही. go and read my messages on the Facebook. आणि फेसबुक वर जाऊन माझा संदेश Okay, वाचा that's a different message. आणि तो एक वेगळा संदेश आहे. So, what Jesus did म्हणून जो येशूने केला is God's will for you. ती देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी. Did He heal all? आणि येशूने सर्वांना आरोग्य दिले. God wants that we all receive healing. आणि देवाची इच्छा आहे की आपण सर्व लोकांना आरोग्य मिळाले पाहिजे. वो खुश, हम लोग को खुश किया वो वचन ने. Amen. Otherwise doubt रहता, क्या मालूम. प्रभु बोला सबको आरोग्य नहीं था. प्रभु मैं वो सब में है क्या नहीं है, पहला वो डाउट आएगा. Isn't it? होय ना. अगर तुम वचन में ऐसा कोई सिखाए, प्रभु सबको आरोग्य नहीं देखता है, तुम पापी है, तुम ऐसा करता, अच्छा अरे बाप रे, फिर डेवल सडनली थॉट डालेगा, कल क्या किया, हाँ इसके लिए तो आरोग्य नहीं मिलेगा ना तुमको. अरे बाप, दिस इज अ वेरी बैड कंडीशन. आणि खूप वाईट स्थिती वी आहे. कॅनॉट लिव्ह हॅपीली एट ऑल. आपण आनंदाने राहू शकत वी कॅनॉट नाही. लिव्ह बाय फेथ एट ऑल. आपण विश्वासाने मुळीच जगू शकत बिकॉज नाउ वी डोंट नो. कारण आपल्याला माहिती नाही. इट इज हिज चॉइस. आणि ही देवाची निवड आहे. उसका इच्छा है, वो चूज करे जिसको आरोग्य देने का, उसको नहीं आरोग्य देने का. शायद उसका इच्छा रहेगा मेरे को आरोग्य नहीं देने का, तो मैं क्या करता हूँ उसके लिए. That is, you cannot live by faith. मग तुम्ही विश्वासाने जगू शकत नाही. Amen. आमेन. That's the faith killer. आणि तो विश्वासाचा घात करणार आहे. Okay, we'll go a little further. आपण पुढे जाऊया. Now, the words bone in Isaiah 53:14, आणि यशाया 53:14 bone, it आणि- bore. It आणि means त्यांनी वाहिले take away. म्हणजे त्यांनी घेऊन गेला. It took it away. आणि त्यांनी ते घेऊन गेला. Amen. It Amen. took it away. त्यांनी ते घेऊन गेला. That means त्याचा अर्थ it is not on you. की ते गोष्टी तुमच्यावर नाही आता. It was not his sin, it is my sin. आणि तो त्याच्या पाप नव्हते, माझी It पाप is होती. our sin. आपली पाप होती. It is not his sickness. आणि त्याच्या आजार It is नव्हते. our sickness. ही आपली पाप He took it away. आजार होते जो त्यांनी घेऊन गेला. Amen. आमेन. He didn't take it away because he was sick. No. आणि तो घेऊन गेला नाही कारण तो आजारी होता म्हणून. He didn't sin. आणि त्यांनी पाप केला नाही. But he took mine away. पण त्यांनी माझा पाप दूर So केला, घेऊन that is गेला. my faith. आणि तोच माझा विश्वास आहे. Amen. Amen. He took it away. त्यांनी ते घेऊन गेला. See, that's the meaning of bore. आणि त्याचा अर्थ आहे वाहने. To carry away. आणि ते वाहून जाणे. And Matthew 8:17 आणि मत्ते 8:17 is the same meaning. आणि त्याच्या He सारखं removed it त्यांनी ते काढून टाकले or he took it away. किंवा त्यांनी ते घेऊन गेला. So both words in the old and the new, म्हणून जुना करार आणि नवीन करार Means- दोन्ही शब्द जे आहे taking the burden of another म्हणजे दुसराच्या ओझ वाहणे. upon oneself. स्वतःवर दुसराच्या ओझ It वाहणे. was on me. आणि ती माझ्यावर होती. He took it upon himself. आणि येशूने स्वतःवर ते घेतले. अभी मेरे ऊपर है, आणि ती नाही. ओझ आता माझ्यावर आहे का प्रभु नाही? के मुताबिक तुम्हारे ऊपर नहीं है. Amen. आमेन. According to God. आणि देवानुसार You know, your senses will tell you many things. आणि तुमच्या इंद्रिय तुम्हाला अनेक गोष्टी सांगतील. Yesterday I gave that message how to control your body. आणि काल मी तो संदेश दिला तुमच्या शरीरावर तुम्ही कसं नियंत्रण केला पाहिजे. You can control your body. तुम्ही तुमच्या शरीरावर नियंत्रण करू शकता. Don't keep on listening to it. आणि सतत शरीराच्या ऐकत बसू नका.
Because the devil cannot speak to your spirit, he can speak to your mind, he can speak to your senses. आणि शैतान तुमच्या आत्माशी बोलू शकत नाही, तुमच्या मनाशी, तुमच्या इंद्रियांशी शैतान बोलू But शकत you आहे. can control by your spirit. पण तुमच्या आत्माद्वारे तुम्ही शरीरावर नियंत्रण करू शकत आहे. Okay. John 1:29 says, आणि योहान 1:29 what did John say? आणि योहानाने काय Look सांगितलं? at the Lamb of God आणि बघा देवाच्या कोकराकडे who takes away the sin. जो पापाला घेऊन जातो. Amen. Amen. He took it away. आणि त्यांनी तो घेऊन गेला. So you must see yourself, I am free. आणि तुम्ही असं पाहिले पाहिजे की मी आता मुक्त आहे, Amen. मोकळा आहे. He took it away. आणि तो घेऊन गेला. It is not on me. आणि तो माझ्यावर He took नाही. it upon himself, आणि त्यांनी स्वतःवर paid घेतला it. आणि त्याची फेड केली. देखो वो तुम्हारा लिया क्या नहीं लिया वो क्वेश्चन है. आणि त्यांनी तुमचे पाप घेतले किंवा नाही हे प्रश्न किधर आहे. किधर से मेरा फेथ का बैटल शुरू होगा. आणि विश्वासाची लढाई कुठून सुरू होणार? वो नहीं लिया, क्या मालूम लिया क्या उधर से नहीं अपना शुरू करने का. See, we start from victory. आपण विजयातून सुरू करतो. Amen. He finished the work, no? त्यांनी काम पूर्ण So we केलं. start from victory. म्हणून आपण विजयातून सुरू करतो. We are not going towards victory to win. पण विजयाकडे जात नाही जिंकण्यासाठी. We are a winner, आम्ही विजेता आहोत. placed in a position of victory. आम्ही विजयाच्या स्थानामध्ये आहे. And that's the highest faith. आणि ती सर्वात उंच विश्वास आहे. Where you start from is very important. आणि कुठून तुम्ही सुरू करत आहे ती खूप महत्वाची आहे. Amen. आमेन. Where you start from is very important. आणि कुठून तुम्ही सुरू करत आहे ती खूप महत्वाची आहे. Has he taken it or not? आणि त्यांनी आपले पाप हरण केले आहे किंवा नाही. मैं कैसा है, मैं कौन हूँ, मैं ये, वो सब प्रश्न नहीं है. वो बोला क्या, तुम पापी है क्या, तुम्हारा नहीं लेके जाता हूँ. तुम अच्छा है, तुम्हारा लेके जाता हूँ. ऐसा किया उसने? हेलो, ऐसा नहीं किया उसने. He didn't differentiate. आणि त्यांनी पक्षपात केला नाही. He took it away. आणि त्यांनी तो घेऊन गेला. Amen. However you are, तुम्ही कसे however असले you were, आणि तुम्ही कसे होते. he knows. See, he knows the future. You're going to sin. You're going to keep on doing like this. But he did say, मेरे को सब मालूम है. 10 साल on the line आगे तू ऐसा करेगा. तो मैं अभी से सोचता हूँ तुम्हारा नहीं लेके जाऊंगा मैं. क्यों प्रभु? अभी तो अच्छा, अभी अच्छा है. मैं देख सकता हूँ 10 साल के बाद तू छोड़ के जाने वाला है. Hello. See, he could have said that he knows the future, no? आणि प्रभूला भविष्य माहिती आहे तो असं सांगू So it is शकत not होता. based on you. म्हणून ही गोष्टी तुमच्यावर आधारित नाही. It is based on himself. आणि ईश्वर स्वतःवर आहे. हमने नहीं बोला उसको करने को, उसने खुद किया है और लिखा हो. Amen. और लिखा ताकि तुमको मालूम पड़ने के लिए. तुम उसमें कुछ मत करो, तुम ऐड मत करो, प्रीचर लोग ऐड मत करो उसमें, और कुछ डालो भी मत उसमें. Amen. Amen. He took it away. त्यांनी ते घेऊन गेला. That's all. एवढंच आहे. Amen. It's not on me. आणि आता माझ्यावर नाही. So keep on believing that. म्हणून सतत त्याच्यावर विश्वास करा. Don't let the devil put it back. आणि शैतानाने परत ते घालू नये. I will not accept it. आणि मी ह्या गोष्टीचा My स्वीकार Lord has करणार. taken it away. माझ्या प्रभूने तो It घेऊन is not गेला. on me. आणि ती माझ्यावर नाही. But the sense is saying, I will not believe it. पण इंद्रिया म्हणत आहे मी ह्याच्यावर विश्वास I'll करणार. believe the word. मी वचनावर विश्वास Keep करणार. on fighting that. आणि असं सतत लढाई करत राहा. Amen. आमेन. Hello. Okay. Now